भारताची राष्ट्रभाषा कोणती? हा प्रश्न गेल्या काही काळात विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून तापलेल्या वातावरणामुळे चर्चेत आला आहे. हिंदी भाषेच्या सक्तीचा आरोप करणाऱ्या अनेकांनी या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या सत्ताधारी पक्षाच्या द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी स्पेनमध्ये दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली आहे. कनिमोळी करुणानिधी ज्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत, त्यांना स्पेनच्या माद्रिद येथे भारतीय वंशजांनी भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे हे विचारले असता त्यांनी उत्तर दिले की भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे. हा संदेश हे प्रतिनिधी मंडळ जगाला देण्यासाठी आले आहे आणि आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. या विधानानंतर सभागृहात उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. कनिमोळींचे हे विधान विशेषतः तमिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील 3 भाषा सूत्रावरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. द्रमुकने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील त्रिभाषिक सूत्राला विरोध दर्शवला असून हिंदी भाषेच्या जबरदस्तीच्या विरोधात आवाज उठवला आहे. कनिमोळी यांनी स्पष्ट केले आहे की भाषांचा सहअस्तित्व शक्य आहे, पण हिंदीचा जबरदस्तीने लादण्याचा प्रकार हा समस्या आहे, सहअस्तित्व नव्हे. कनिमोळींचे हे उत्तर केवळ एका भाषेच्या प्रश्नावरच नव्हे, तर भारताच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक एकतेवर भर देणारे आहे. त्यांनी सांगितले की भारताची राष्ट्रीय भाषा एकता आणि विविधता आहे, म्हणजेच भारतात अनेक भाषा संस्कृती असूनही एकात्मतेचा संदेश जगाला देणे महत्त्वाचे आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दहशताविरुद्ध जागतिक पातळीवर भारताची बाजू मांडली असून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर पोलखोल करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा संदेश जगाला पोहोचवण्यासाठी परदेश दौऱ्यावर आहे. स्पेनमध्ये त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. भारत सुरक्षित आहे, काश्मीर सुरक्षित ठेवण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले आहे.